पालक मंत्री जयकुमार गोरे ने मीडिया से बातचीत के दौरान सोलापुर वासियों को महाराष्ट्र दिन की शुभकामनाएं देते हुए कहा कि छत्रपति शिवाजी महाराज ने स्वराज्य की नींव रखकर जिस आदर्श मार्ग की शुरुआत की थी, उसी पर आज महाराष्ट्र आगे बढ़ रहा है। आगे गोरे ने कहा कि राज्य सभी क्षेत्रों में तेजी से प्रगति कर रहा है और इसे देश के सबसे प्रगतिशील राज्यों में गिना जाता है। साथ ही गोरे ने राज ठाकरे वक्तव्य, स्वतंत्र विदर्भ मांग, बोरामणी दुर्घटना, बच्चू कडू के शिवसेना शिंदे गुट प्रवेश पर भी अपनी स्पष्ट प्रतिक्रिया व्यक्त की। महाराष्ट्राच्या स्थापनेला 67 वर्ष आज पूर्ण होत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं आणि त्यांच्या आदर्शावर या महाराष्ट्राची वाटचाल चालू आहे। आज महाराष्ट्र सर्व विभागामध्ये वेगानं प्रगती करताना आपण बघतोय आणि देशातलं एक प्रगत राज्य म्हणून महाराष्ट्राकडे बघितलं जातं। खास करून मुंबई जी महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी आहे। महाराष्ट्र एका बाजूला शेती क्षेत्रामध्ये जलसिंचनामध्ये वेगाने प्रगती करत असताना औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रगती करतोय। आज मेट्रो असेल किंवा सगळ्या औद्योगिक क्षेत्रामधली महाराष्ट्राची प्रगती आपण बघतोय। एका विकसित महाराष्ट्राच्या दिशेनं आता महाराष्ट्र पुढे जाताना आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण पाहतो। तर राज ठाकरे काय म्हणतात तो त्यांचा व्यक्तिगत विषय आहे, परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये आपण जेव्हा या सगळ्या गोष्टी करत असतो, व्यवसाय करत असतो, तेव्हा साधारण मराठी आलं पाहिजे ही भावना आमच्या सगळ्यांचीच आहे आणि त्या दृष्टीनं मराठी लोकांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये कायम होत असतो आणि प्रत्येक वेळी या गोष्टीचा इश्यू करणं आणि त्या दृष्टीनं एक वातावरण निर्मिती करून स्वतःचं राजकीय अस्तित्व ठेवण्याचा अनेक लोक प्रयत्न करत असतात। परंतु आपण साधारण पाहतो की या देशामध्ये सगळ्या धर्माचे, सगळ्या जातीचे, सगळ्या पंथाचे, सगळ्या भाषाचे लोक एकत्र येऊन काम करत असतात। परंतु ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, ज्या मराठी मातीमध्ये आपण वाढतो आणि हे राज्य चालतं, त्यामध्ये साधारण या सगळ्या व्यावसायिकांना मराठी आलं पाहिजे ही भावना आमच्या सगळ्यांचीच आहे।